श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 5. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. संसाररूपी वनाला जाळून टाकणारा तू अग्नी आहेस. अज्ञानरूपी अंधकाराला छेदणारा तू सूर्य आहेस. तुझे मन गंगाजलाप्रमाणे निर्मळ आहे. तुझे केवळ स्मरण केल्यानेच पाप, ताप आणि दैन्य दूर होतात. श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकण्यासाठी सर्व श्रोते सावधान होऊन बसले आहेत. स्वामींच्या अधिकाधिक लीलांचे रसभरीत वर्णन पुढे आहे. ज्यांना पूर्व पुण्याईमुळे स्वामींचे दर्शन झाले असे ते चोळप्पासारखे अनेक भाग्यवान सेवेकरी होते. स्वामी अक्कलकोट नगरीत एका तपापर्यंत वास्तव्यास होते. त्यांचे असंख्य भक्त झाले. स्वामींची कीर्ती सगळीकडे पसरली. कुणावरही काही संकट आलं तर लगेच अक्कलकोटला धाव घेतली जात असे. स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या अनेक राजघराण्यातील व्यक्ती म्हणत की मालोजी राजे भोसल्यांचे परमभाग्यच, म्हणून त्यांना स्वामींच्या रूपात उत्तम रत्न मिळाले आहे. मालोजी राजे सुद्धा स्वामींचे निस्सीम भक्त होते. त्यांचे चित्त नेहमी स्वामींच्या चरणी असायचे. स्वामींचे दर्शन घ्यायला येणारे इतर कितीतरी राजे महाराजे स्वामींना आपल्या राज्यांमध्ये घेऊन जाऊ बघत. असेच एकदा बडोद्याचे राजे मल्हारराव यांच्या मनात विचार आला की आपण स्वामींना आपल्या नगरात घेऊन यायचे. एकदा त्यांच्या दरबारात दिवाण, सरदार इत्यादींसारखे थोर मानकरी बसलेले असताना मल्हारराव राजे त्यांच्याशी बोलू लागले की जो कोणी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना आपल्या नगरात घेऊन येईल त्याला मी खूप मोठे इनाम देईन. त्याचा मी सत्कार करेन. त्याला हवे तेवढे धन देईन. स्वामी इथे राहू लागले की आपली ही नगरी स्वर्ग होईल. दरबारातील प्रत्येकाला माहिती होतं की हे काम खूप कठीण आहे, म्हणून कोणीही ते करायला तयार नव्हते. पण तेव्हा दरबारात तात्यासाहेब नावाचे एक हुशार आणि चतुर सरदार होते. ते राजांना म्हणाले, स्वामींना इथे घेऊन यावे अशी आपली इच्छा असेल तर त्यांना मी घेऊन येईन याची तुम्ही खात्री बाळगा. तात्यासाहेबांचे हे उत्तर ऐकून राजे भलतेच खुश झाले आणि सभेतील सर्वांनाच आनंद झाला. जसे संजीवनी विद्या शिकण्यासाठी आपल्याकडे आलेल्या कचाचा आदरातिथ्य करून शुक्राचार्यांनी सन्मान केला होता, तसाच सन्मान राजे साहेबांसकट सर्वजणांनी तात्यासाहेबांचा केला आणि त्यांना यशप्राप्तीच्या शुभेच्छा दिल्या. राजे साहेबांनी त्यांना पुष्कळ धन दिले, सोबत सेवकही दिले आणि अक्कलकोटला जाण्याची आज्ञा केली. तात्यासाहेब निघाले आणि ताबडतोब अक्कलकोटला पोचले. ते स्वर्गासारखे नगर बघून आणि स्वामींचे दिव्य दर्शन घेऊन तात्यांना अतिशय आनंद झाला. तेथील लोकांची स्वामींच्या चरणी असलेली भक्ती पाहून तात्यासाहेबांच्या दृष्टीमध्ये ती सर्व लोक धन्य झालेली होती. अक्कलकोटचे मालोजीराजे भोसले यांची स्वामींच्या चरणी तर भक्ती जडलेली होतीच, शिवाय त्यांच्या राजघराण्यातील स्त्रिया सुद्धा स्वामींची सेवा करत. तिथले सर्व नागरिक स्वामींची सेवा करत आहेत आणि चोळप्पासारखे काही जण स्वामींचे निस्सीम भक्त आणि सेवेकरी आहेत. हे सर्व पाहून तात्यासाहेबांना प्रश्न पडला, या नगरातून मी स्वामींना कसे काय घेऊन जाऊ? या अक्कलकोटचे सर्व नागरिक स्वामींचे भक्त झालेले आहेत आणि स्वामी सुद्धा इथे रमलेले आहेत. पण प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे आपण काहीतरी प्रयत्न करून बघूया, काहीतरी युक्ती करून आपले काम करून घेऊया असा विचार तात्यासाहेबांनी केला आणि त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले. स्वामींची सेवक मंडळी कायम खुश राहतील असे तात्या वागत. विविध पक्वान्ने बनवून त्यांनी ब्राह्मण भोजन घातले. बराच दानधर्म केला. गरजूंना आर्थिक मदत केली. स्वामींच्या पूजेसाठी विविध वस्तू दिल्या. अशा प्रकारे स्वामींच्या सर्व सेवेकऱ्यांना आनंद मिळेल असे काही ना काहीतरी तात्यासाहेब करत होते.
त्यांनी बरेच प्रयत्न करून बघितले, पण स्वामींना तिथून घेऊन जाण्यास तात्या असमर्थ ठरले. त्यामुळे ते खिन्न झाले. मग त्यांनी एक युक्ती लढवली. आसपास कोणी नसताना तात्यांनी चोळप्पाला गाठले आणि त्याला पटवून देऊ लागले की तुम्ही जर स्वामींना घेऊन बडोद्याला आलात तर मल्हारराव राजे तुम्हाला आदरपूर्वक इनाम देतील, तुम्हाला दरबारात मानसन्मान मिळेल, शिवाय राजेसाहेब तुम्हाला जहागिरी सुद्धा देतील. ते म्हणतात ना की पैशाने सर्व काही शक्य होतं. त्याचप्रमाणे तात्यांचे हे बोल ऐकून चोळप्पाच्या मनात जहागिरी मिळण्याबद्दल आशा उत्पन्न झाली. त्यानंतर एके दिवशी स्वामी आनंदात बसलेले असताना चोळप्पा त्यांची सेवा करत होता. तेव्हा त्याने हात जोडून स्वामींना विनंती केली की कृपा करून आपण माझ्यासोबत बडोद्याला चलावे. तिथे मला धन मिळेल, माझे कल्याण होईल आणि आपलाही तिथे मानसन्मान होईल. हे ऐकून स्वामी हसले आणि चोळप्पाला म्हणाले, मल्हाररावांच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही बडोद्याला कशाला येऊ? या कथेचा पुढील भाग आपण पुढच्या अध्यायात ऐकू. श्रोत्यांना आणि वक्त्याला पवित्रकारी अशी ही कथा वधवून घेणारे आहेत श्री स्वामी समर्थ. हा विष्णुदास फक्त निमित्त मात्र. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 5वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.